नमस्कार मित्रांनो. प्रेम हे कधी आणि कुठे होईल हे सांगता येत नाही. कधी आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींमध्येच आपल्याला आपलं जोडीदार दिसू लागतो. संजीवच्या बाबतीतही असंच काही घडलं. संजीव हा पुण्यात एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा एक साधा मुलगा आणि कष्टाळू तरुण, ज्याचा जिवलग मित्र म्हणजेच रोहन आणि संजीवच्या कॉलेजपासूनचे मित्र जणू एकच नाण्याचे दोन बाजू. पण या मैत्रीच्या पलीकडे एक सुंदर नातं फुलणार होतं, ज्याची कल्पना संजीवलाही नव्हतं. मे महिन्याचा दिवस होता. रणरणत ऊन आणि सुट्ट्यांचा काळ. संजीव आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडं वेळ काढून आपल्या गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यापाशी असलेल्या एका सुंदर गावात आला होता. रोहनचं घर संजीवच्या घरापासून हाकेच्या अंतरावर होतं. "अरे संजय, कधी आलास?" रोहनने जोरात ओरडत विचारला. "आत्ताच आलो रे, बस जरा फ्रेश होतोय," संजीव हसत म्हटला. दोघे मित्र खूप दिवसांनी भेटले होते. गप्पांचा बंड रंगला होता. बोलता बोलता रोहन म्हटला, "अरे माझी बहीण सायली आठवते का तुला? ती आता तिचं MA पूर्ण करून गावी आली आहे. ती आता लहान राहिली नाही बरं का, खूप शहाणी झाली." संजीवने फक्त स्मितहास्य केला. त्यांनी सायलीला शेवटचं पाहिलं होतं तेव्हा ती शाळेत होती. 2 वेण्या घालणारी खोडकर मुलगी. आणि जेव्हा तो रोहनच्या घरी चहा प्यायला गेला तेव्हा समोर उभ्या असलेल्या मुलीला बघून तो क्षणभर थबकलाच. समोर साध्या सुती ड्रेसमध्ये हातात चहाचा ट्रे घेऊन सायली उभी होती. तिचे डोळे हरणांसारखे चपळ आणि चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं. "नमस्कार संजीव दादा, कसे आहात?" सायलीने विचारलं. संजीवला दादा शब्द ऐकून थोडं संकोचल्यासारखं झालं, पण त्याने स्वतःला सावरलं. "मी ठीक आहे सायली, तू कशी आहेस? आणि आता दादा नको म्हणूस, आपण आता मोठे झालो आहोत," तो थट्टेने म्हटला. सायली गालातल्या गालात हसली. त्या एका क्षणीने संजीवच्या मनात कुठेतरी एक छोटीशी ठिणगी टाकली होती. ती चाहूल होती एक नव्या प्रवासाची. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक आभाळ भरून आला. कोकणच्या जवळचं गाव असल्याने पावसाचा आगमन दिमाखात झाला. संजीव आपल्या घरच्या ओट्यावर बसून पाऊस बघत होता. तेवढ्यातच त्याला दिसलं की सायली घराबाहेर वाळत घातलेला कपडे काढण्यासाठी घाई करत आहे. तिला मदत करण्यासाठी संजीव धावत गेला. त्या गडबडीत दोघेही थोडे ओलं झाले होते. "थँक्यू संजीव, तू आला नसता तर सगळे कपडे भिजले असते," सायली केस पुसत म्हटली. तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. संजीव तिच्याकडे पाहतच राहिला. "काही नाही ग, यात काय मोठं," तो हळू आवाजात म्हटला. त्या पावसाच्या गारव्यात दोघांच्या नजरा भिडल्या. शब्दांची गरज नव्हती, कारण डोळे खूप काही बोलत होते. पुढचे काही दिवस संजीव आणि सायलीची भेट वारंवार होऊ लागली. कधी मंदिरात, कधी बाजारात, तर कधी रोहनच्या घरी. हळूहळू दादाही हाक मागे पडली आणि संजीव अशी हाक सुरू झाली. एकदा संजीव गावानजीकच्या एका टेकडीवर फिरायला गेला होता. तिथे सायली आधीच पुस्तक वाचत बसली होती. "तू इथे काय करतेस?" संजीवने विचारलं. "मला शांत आवडते. इथे बसून वाचन करायला खूप मजा येते," सायली उत्तर दिली. दोघे इथे तासनतास बसून राहिले. त्यांनी त्यांच्या आवडीनिवडी, स्वप्न आणि भविष्याबद्दल गप्पा मारल्या. संजीवला जाणवलं की सायली फक्त सुंदरच नाही, तर तिचे विचारही खूप प्रबल आहेत. संजीवला पुण्याला जायचं होतं, पण त्याचं मन आत गावीच अडकलं होतं. जाण्यापूर्वी त्याला सायलीच्या मनातलं सांगायचं होतं, पण भीती होती मैत्रीची आणि रोहनच्या प्रतिक्रियाची. शेवटच्या दिवशी संजीवने सायलीला नदीकाठी भेटायला बोलावलं. "सायली, मला उद्या जायचं आहे," संजीव म्हटला. सायलीचा चेहरा अचानक पडला. "हो, माहिती आहे. लवकर परत येशील ना?"
संजीवने तिच्या हातात हात घेतला. सायली, मला तुला काही सांगायचं आहे. या सुट्टीत मी तुला फक्त मित्र म्हणून नाही पाहिलं. मला तू खूप आवडायला लागली आहेस. तुझं बोलणं, तुझं हसणं, सगळंच. तुला कसं वाटतंय? सायली काही वेळ गप्प राहिली. संजीवच्या काळजाची धडधड वाढली होती. मग तिने हळूच मान वर केली आणि म्हटली, मला वाटलं होतं तू विचारणारच नाहीस, पण मी पण तुझीच वाट पाहत होते. दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या नदीच्या सक्त प्रवाहाने त्यांच्या प्रेमाची साक्षी दिली. संजीव पुण्याला परतला खरा, पण त्याचं मन साताऱ्यातच त्या छोट्याशा गावात सायलीपाशीच राहिलं होतं. आता सुरू झालं होतं त्याच्या प्रेमाचा एक नवीन टप्पा, ज्याला आपण आजच्या भाषेत लाँग डिस्टन्स रिलेशनशिप म्हणतो. पुण्यात ऑफिसचं काम करताना संजीवचे डोळे सतत फोनकडे असायचे. दिवसातून एकदा तरी सायलीचा आवाज ऐकल्याशिवाय त्याला चैन पडत नसे. दुसरीकडे सायलीसुद्धा संजीवच्या आठवणीत असायची. दोघेही तासनतास व्हिडिओ कॉलवर बोलायचे. संजीवने ठरवलं होतं की तो या नात्यात कोणतीही लपाछुपी करणार नाही, पण त्याला भीती होती ती आपल्या जिवलग मित्राची, म्हणजेच रोहनची. रोहनला जेव्हा कळेल की मी त्याच्या बहिणीच्या प्रेमात आहे, तेव्हा तो माझ्यावरचा विश्वास गमावणार नाही ना? हा प्रश्न संजीवला सातवत होतं. एका दिवशी रोहन अचानक काही कामासाठी पुण्याला आला आणि संजीवच्या रूमवर राहायला गेला. संजीव ऑफिसमध्ये असताना त्याचा फोन चुकून घरीच राहिलं होतं. नेमकं त्याचवेळी सायलीचा फोन आला. रोहनने सहज फोन उचलला आणि पलीकडून सायली लाडात येऊन बोलली, संजीव, आज ऑफिसला सुट्टी घेऊन माझ्याशी बोल ना. खूप आठवण येतंय तुझी. रोहन सुन्न झाला. त्याच्या मनात विचारांचे काऊर मांजले. आपला जिवलग मित्र आणि आपली लाडकी बहीण आपल्यापासून हे गुपित लपवत होते याचं त्याला दुःख झालं. तेव्हा संजीव संध्याकाळी घरी आला तेव्हा रोहन शांत बसला होता. काय झालं रे रोहन, असं गप का? संजीवने विचारलं. रोहनने फोन तिच्या समोर धरला. संजीवचा चेहरा पांढरा पडला. मी तुला सांगणारच होतो, पण रोहन रागाने म्हटला. संजीव, तू माझं मित्र होतास. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू माझ्या पाठीमागे माझ्या बहिणीशी. संजीवने त्याला मध्येच थांबवलं आणि खंबीरपणे म्हटला, रोहन, मी सायलीशिवाय कोणतेही गैरवर्तन केली नाही. माझ्या तिच्यावर मनापासून प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. मी तुला सांगायला घाबरत होतो, कारण मला आपली मैत्री तोडायची नव्हती. पण सायलीची जबाबदारी मी आयुष्यभर घ्यायला तयार आहे. संजीवच्या डोळ्यात प्रामाणिकपणा पाहून रोहनचा राग शांत झाला. त्याला माहीत होतं की संजीवसारखा मुलगा सायलीसाठीच शोधूनही सापडणार नाही. रोहन हसला आणि त्याने संजीवच्या खांद्यावर हात ठेवला. अरे वेड्या, मग हे कधीच सांगायचं ना. मला तुझ्या राग या गोष्टीचा नाही की तू तिच्या प्रेमात आहेस, तर या गोष्टीचं आहे की तू हे तुझ्या मित्रापासून लपवला. दोन्ही कुटुंबाची भेट घडून आणली गेली. संजीवच्या घरच्यांना सायली खूप आवडली आणि रोहनच्या आईवडिलांनाही संजीवला आनंदाने आपला जावई म्हणून स्वीकारलं. लग्नाचा दिवस उजळला. साताऱ्याच्या त्याच सुंदर मंदिरात जिथे त्यांनी पहिल्यांदाच गप्पा मारल्या होत्या, तिथे सनाई चौपाटीच्या सुरात संजीव आणि सायली विवाहबंधात अडकले. सायली नववधूच्या रूपात अतिशय सुंदर दिसत होती आणि संजीवच्या चेहऱ्यावर आपलं प्रेम मिळाल्याचा आनंद ओसडून वाहत होतं. लग्नानंतर संजीव आणि सायली पुण्याला स्थायिक झाले, पण त्यांनी आपला गावाशी असलेला नळ तोडले नाही. दर सुट्टीत ते गावी जायचे, त्याच नदीकाठी बसायचे आणि आपल्या जुन्या आठवणींना उजळा घ्यायचे. संजीवला त्याच प्रेम मिळालं होतं
आणि रोहनसारख्या मित्रही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. तर धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.